पुन्हा एकदा सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण एक्सरसाइज 1.1 मधला जो प्रश्न क्रमांक दुसरा होता त्यातील राहिलेली उदाहरणं आपण आज घेणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व रिमेनिंग examples or sums from exercise 1.1. Okay, now we have covered up to problem number 5 from question number 2. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला प्रश्न 5व्या पर्यंत आपण सोडवलेला आहे. तर मग आता आपण 6वा प्रश्न बघूया. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 6. प्रश्न 6वा असं दिलेला आहे, 1/3x अधिक y बरोबर 10/3. ओके, हे समजा समीकरण क्रमांक 1. याला अद्याप मी देत नाहीये कारण हे जे दिलं आहे ते त्या स्वरूपात अजून काही आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळे मी याला समीकरण क्रमांक 1 सध्या देत नाहीये. हे पहिलं समीकरण त्यांनी दिलंय, 1/3x अधिक y बरोबर 10/3. दिस इज द फर्स्ट इक्वेशन दे हॅव गिवन, बट दिस इज नॉट इन द प्रॉपर फॉर्म. ओके, वाय? बिकॉज दे हॅव गिवन द डिनॉमिनेटर 3. तो छेद जो 3 दिलाय तो 3 आपल्याला नको आहे, तो 3 आपल्याला कॅन्सल करायचा आहे, म्हणून मी याला समीकरण 1 सध्या तरी दिलेला नाहीये. ओके, मग काय करायचं, तर हा 3 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला स्टेप्स करायला लागणार. तर फार सोपं आहे की छेद फक्त 3च आहे ना दोन्हीकडे, मग हा 3 कॅन्सल करायला सगळ्यांना 3 ने गुणावं लागेल. टू कॅन्सल दिस डिनॉमिनेटर 3 वी हॅव टू मल्टिप्लाय इच अँड एव्हरी टर्म बाय 3. व्हेरी सिंपल. सो जस्ट राईट डाऊन मल्टिप्लाइंग throughout or both the sides you can write multiplying throughout by 3. दोन्ही बाजूंना 3 ने गुणून, दोन्ही बाजूंना 3 ने गुणून. So when you multiply both sides by 3 you have to multiply each and every term by 3. प्रत्येक पदाला 3 ने गुणावं लागेल. फार सोपं आहे. सो इथे 3 गुणिले 1/3x अधिक ह्या y ला पण 3 ने गुणणार, 3 गुणिले y बरोबर 10/3. याला पण 3 ने गुणणार, सगळ्यांना 3 ने गुणावं लागेल. यू हॅव टू मल्टिप्लाय इच अँड एव्हरी टर्म बाय 3. सो 3 into 1/3x प्लस 3 into y इक्वल टू 10/3. 10/3 into 3. Each and every term should be multiplied by 3. Okay, now 3 and 3 will get cancel. बरोबर ना, हे 3 आणि 3 काय होणार, कॅन्सल. म्हणजे काय राहणार, फक्त x. यू विल गेट x प्लस 3 into y 3y. 3 गुणिले y 3y बरोबर इथे 3 आणि 3 काय होणार, कॅन्सल. 3 and 3 will get कॅन्सल. काय राहणार, 10. इज दॅट क्लिअर? हे झालं तुमचं समीकरण क्रमांक 1. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. आर यू गेटिंग इट? म्हणजे काय की जे दिलं होतं त्यामध्ये छेद 3 होता आणि हा छेद 3 असल्यावर ते समीकरण योग्य त्या स्वरूपात नसतं. मग तो छेद 3 कॅन्सल करायला सगळ्यांना 3 ने गुणलं. हिअर डिनॉमिनेटर गिवन वॉज 3. दॅट्स वाय गिवन इक्वेशन इज नॉट इन प्रॉपर फॉर्म. टू कन्वर्ट इट इन टू प्रॉपर फॉर्म जस्ट मल्टिप्लाय इच अँड एव्हरी टर्म बाय 3. ओके, नाव यू विल गेट सिम्प्लिफाईड इक्वेशन. आता हे आपल्याला सोपं समीकरण मिळालं. दॅट इज इक्वेशन नंबर 1. हे आहे समीकरण क्रमांक 1. द सेम वे दुसरं समीकरण त्यांनी दिलंय, तशाच पद्धतीचं दुसरं समीकरण, सेकंड इक्वेशन इज गिवन अँड द गिवन इक्वेशन इज तसेच ऑल्सो दे हॅव गिवन, तसेच किंवा ऑल्सो दे हॅव गिवन 2x प्लस 1/4y इक्वल टू 11/4. 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. पाहिल्या बरोबर कळतंय की इथे छेद कोणता आहे, 4, आणि हा 4 तुम्हाला नको आहे. मग हा 4 कॅन्सल करायला सगळ्यांना कितीने गुणणार, 4 ने. डिनॉमिनेटर 4. यू डोंट वॉन्ट डिनॉमिनेटर, सो टू कॅन्सल 4 यू हॅव टू मल्टिप्लाय इच अँड एव्हरी टर्म बाय विच नंबर, 4. सो मल्टिप्लाय बाय 4 यू विल गेट, सो देयरफॉर 4 into 2x प्लस 4 into 1/4y is equal to 11/4 into 4. ओके, सगळ्यांना 4 ने गुणायचं आहे. 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y बरोबर 11/4 गुणिले 4. इथे 4 दुने 8, 8x अधिक 4 4 कॅन्सल, मग काय राहिला y. 8x अधिक y बरोबर 4 4
कॅन्सल, मग काय राहिला 11. हे झालं समीकरण क्रमांक 2. ओके, व्हेरी सिंपल. 4 into 2x, 8x, 4 and 4 will get cancelled. So what remains? Y. So plus y is equal to 4 and 4 will get cancelled. So what remains? 11, equal to 11. This is equation number 2. Now just observe equation 1 and equation 2. Very simple equations are these. Now you can solve these two equations either by equating coefficient method or by substitution method. आता ही दोन्ही समीकरणं फार सोपी आहेत. तुम्ही ती सहगुणक समान करून सोडवू शकता किंवा ती तुम्ही निरसन पद्धतीने पण सोडवू शकता. ओके, कोणतीही पद्धत वापरली तरी चालेल. मी सहगुणक समानची पद्धत वापरतो. आय एम युझिंग इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड. नाउ हियर कोएफिशिएंट ऑफ x इज 1 अँड हियर 8. x चा सहगुणक 1 आहे आणि इथे 8 आहे, म्हणजे हा 8 इथे आणता येऊ शकतो ना. त्यासाठी ह्या संपूर्ण समीकरणाला 8 ने गुणावं लागेल. सो आय कॅन मेक coefficient of x equal, okay, here it is 8. I can bring 8 over here. How? By just multiplying equation by 8. Equation 1 ला जर 8 ने multiply केलं तर मला इथे 8x मिळेल ना easily. So I can make coefficient of x equal. x चे सहगुणक समान करता येतील. At the same time I can make coefficient of y also equal. तसंच मी y चे पण सहगुणक समान करू शकतो ना. इथे 3y आहे आणि इथे फक्त y आहे, म्हणजे ह्या y ला जर मी 3 ने गुणलं तर 3y मिळतील की नाही मिळणार? मिळणार ना. मग 3y काय होणार? सेम होणार. ओके, द सेम टाइम आय कॅन मेक कोएफिशिएंट ऑफ y also same. Here coefficient of y is 3, here 1. So here I can bring 3. How? Just multiply equation 2 by 3. कसं आणणार? या समीकरण 2 ला फक्त मला 3 ने गुणावं लागेल. म्हणजे एकतर x चे सहगुणक सेम करा नाहीतर y चे. कोणाचे तरी एकाचे सहगुणक सेम करायचे. ओके, कोणाचे करूया? मी y चे सहगुणक सेम करतो, कारण ते जरा सोपं आहे, छोटे आहेत ना, 3 3. ओके, लेट्स मेक कोएफिशिएंट ऑफ y सेम. सो हियर इट इज 3. टू ब्रिंग 3 ओव्हर हियर वी हॅव टू मल्टिप्लाय दिस कंप्लीट इक्वेशन बाय 3. इथे 3y आहेत, इथे 3 यायला या संपूर्ण समीकरणाला 3 ने गुणावं लागेल. सो देयरफॉर multiplying equation 2 by 3, समीकरण 2 ला 3 ने गुणून, समीकरण 2 ला 3 ने गुणून या संपूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचे. 3 8 24x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 3 गुणिले 11 33. हे झालं समीकरण क्रमांक 3. Multiply equation 2 by 3. So 3 into 8x 24x, 3 into y 3y, 3 into 11 33. Equation number 3. आता हे तिसरं आणि हे पहिलं. 3y सेम आहे, सहगुणक सेम झाले. आता हे 3y कॅन्सल करायला काय कराल? यांची बेरीज कराल की यांची वजाबाकी कराल? फार सोपं आहे. बेरीज केली तर 3y अधिक 3y जातील का? नाही. वजाबाकी केली की 3y जाणार आणि x ची किंमत मिळणार. म्हणजे आपल्याला समीकरण 3 मधून समीकरण 1 काय करावं लागेल? वजा करावं लागेल. ओके, नाउ वी हॅव टू जस्ट सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 3. कळतंय? सो सेम प्रोसिजर यू कॅन फॉलो. मग ते सगळं वर्डिंग बरोबर लिहा. काय लिहिणार? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. हे व्यवस्थित लिहा. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. सो समीकरण 3 24x प्लस 3y इक्वल टू 33 मायनस समीकरण 1 x अधिक 3y बरोबर 10. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम इक्वेशन 3. सो इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज होतं. मग हे प्लसचं काय झालं? मायनस. ह्या प्लसचं पण काय होणार? मायनस. ह्या प्लसचं काय होणार? मायनस. 24x minus 1x. How much? 24 minus 1. How much? Yeah, 23x. Then 3y minus 3y will get cancelled. And here 33 minus 10. How much? 33 minus 10, 23. 23 multiply, then divides. So therefore x is equal to 23 divided by 23. So finally you will get x is equal to 1.
बरोबर ना, 23 ने गुणले तिकडे भागणार, 23 भागिले 23 1, x ची किंमत आली 1. ही किंमत कोणतं सोपं वाटतंय? पहिलं. बरोबर, जे सोपं वाटतं त्यात ठेवा, पहिलं ठेवा किंवा दुसरं कोणत्याही समीकरणात ठेवा. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू आयदर इन इक्वेशन 1 और इक्वेशन 2. यू विल गेट द व्हॅल्यू फॉर y. तुम्हाला y ची किंमत मिळेल. कॅन यू सॉल्व? सोडवता येईल? सो ट्राय इट. ओके, दिस इज नॉट द फायनल आन्सर. x equal to 1, then after this you have to put this value in equation number 1 or equation 2 any and get value of y, and after that you can write solution equal to bracket x comma y equal to the answer. कळलं का? ही x ची किंमत समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये जे सोपं वाटेल त्या समीकरणात ठेवा, y ची किंमत काढा, y ची किंमत मिळाली की मग फायनल उत्तर लिहा. उकल बरोबर कंसात x स्वल्पविराम y बरोबर त्यांच्या किमती येईल. Okay, so let's proceed to question number 7 and question number 8. Now question number 7 and question number 8 both are a different type of equations. Okay, I think we might study such equations in standard 9th. जरासं वेगळ्या प्रकारची समीकरण आहेत आणि मला वाटतं आपण हे इयत्ता 9वीत अशा प्रकारची समीकरणांचा अभ्यास केलाय. बघूया काय आहे ते. क्वेश्चन नंबर 7 बघा. 99x plus 101y is equal to 499. Equation number 1. And then second one, 101x plus 99y is equal to 501. This is equation number 2. समीकरण 1 आणि समीकरण 2 दिलेलं आहे. हे समीकरण 1 आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि हे आहे समीकरण 2. काहीतरी वेगळेपणा वाटतोय इतर गणितांपेक्षा. समथिंग डिफरंट इज हिअर. ओके, व्हॉट इज द डिफरन्स? काय वेगळेपणा वाटतोय? इट्स अ सिंपल थिंग. जस्ट ऑब्झर्व. Coefficient of x is 99 in first equation, and in second equation the same coefficient is of y. जो x चा सहगुणक आहे पहिल्या समीकरणात तोच बरोबर y चा सहगुणक आहे दुसऱ्या समीकरणात. At the same time, coefficient of y 101 in first equation is same as coefficient of x in second equation. म्हणजे जो y चा सहगुणक आहे पहिल्या समीकरणात तोच बरोबर x चा सहगुणक आहे दुसऱ्या समीकरणात. कळतंय? म्हणजे काय? जो पहिल्यामध्ये x बरोबर आहे तो दुसऱ्या समीकरणात y बरोबर आहे. जो पहिल्या समीकरणात y बरोबर आहे तो दुसऱ्या समीकरणात x बरोबर आहे. कळतंय? अशा प्रकारे ज्या वेळेला समीकरणं देतात त्यावेळेला आपण एक साधी सोपी पद्धत वापरतो. त्याला आम्ही म्हणतो असा पद्धत. कसा पद्धत? असा पद्धत. असा मेथड. टू सॉल्व्ह this type of equations we use this method. USA not ASA. असा method. Now what does it mean? काय अर्थ आहे त्याचा? Just let me explain first. मराठीत त्याला आम्ही म्हणतो बेवबे पद्धत. बेवबे पद्धत. काय बे? बेवबे पद्धत. It sounds weird. बेवबे असा बरोबर जरा विचित्र वाटतं ऐकायला. पण साधी सोपी पद्धत आहे. जास्त काही गंभीर अर्थ नाहीये त्याचा. काय साधा सोपा अर्थ आहे? एकदम सिंपल. असा मेथडचा अर्थ असा होतो ASA. A for add, S for subtract, and again A for add. Add, subtract, add. That is the ASA method. Add, subtract, and again add. That is all about ASA method. First add, then subtract, and then again add. This is all about ASA method. Now, what about बेवबे? मराठीत बेवबे पद्धत म्हणजे काय? बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी आणि पुन्हा बे म्हणजे बेरीज. म्हणजे पहिलं बेरीज करायची, मग वजाबाकी करायची आणि नंतर पुन्हा बेरीज करायची. कळतंय? समजलं ना? म्हणजे क्लिअर होतं ना? काय विचित्र नव्हतं ते. सो जेव्हा अशा प्रकारचे इक्वेशन्स येतात तेव्हा आपण असा मेथड बेवबे पद्धत वापरणार आहोत. सो मेक इट कन्फर्म. असं आलं तरच, मात्र अशा प्रकारे समीकरण असतील तरच. म्हणजे जो x बरोबर आहे तो y बरोबर,
जो y बरोबर आहे तो x बरोबर. असं आलं तरच हे करायचं, असं आलं तरच असा मेथड वापरायची. हा बेवबे पद्धत. ओके. नाव काय म्हणालो होतो मेथड मध्ये, ऍड सबट्रॅक्ट ऍड. ओके. सो डोंट थिंक अबाउट कोएफिशियंट अँड ऑल नाव. आता इक्वेटिंग कोएफिशियंट, सबस्टिट्यूशन याचा काही विचार करू नका. कळलं का? सगुणक समान करायचं, निरसन विचार करू नका, कारण हे ऑलरेडी तुम्ही बघताय सगुणक फार मोठे मोठे आहेत. हे सगुणक समान करण्यात फार वेळ जाईल. मग अशा वेळेला ही पद्धत फार उपयोगी पडते. मग पहिलं काय करायचं आहे, बेरीज, बरोबर, ऍडिशन. सो जस्ट ऍडिंग इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 व 2 यांची काय करू, बेरीज करू. सो जस्ट ऍड 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ऍडिशन. ओके. बेरीज, बेरीजचे चिन्ह वगैरे काही बदलत नाही. इन ऍडिशन साइन विल नॉट चेंज. So just add them. 101 plus 99. How much? 200x plus 200y is equal to how much? 501 plus 499. 1000. 99 अधिक 101 200x 200y 499 अधिक 500 1000. सगळ्यांना 200 ने भाग जातो ना. You can divide each and every term by 200. So divide by 200. So dividing by 200, 200 ने भागून. Okay. So just divide by 200. Here 200 by 200. Then x plus divide by 200 y equal to divide by 200 5. This will be equation number 3. सगळ्यांना 200 ने भागायचं. इथे 200 ने भागलं फक्त x राहणार, इथे 200 ने भागलं y राहणार, आणि 1000 ला 200 ने भागलं तर 5 राहणार. x अधिक y बरोबर 5. हे झालं समीकरण क्रमांक 3. कळलं? म्हणजे पहिलं काय झालं, एएसए मेथड मध्ये काय होतं, पहिलं एएसए ऍड सबट्रॅक्ट ऍड, बे व बे, बेरीज वजाबाकी आणि बेरीज. त्यातलं बेरीज ऍडिशन झाली, एक स्टेप झाली, ऍड झालं. आता काय पुढची पद्धत, सबट्रॅक्ट, वजाबाकी. नाव वी हॅव टू सबट्रॅक्ट. आता वजा करायचं कोणाला, ह्या दोघांनाच. आता मग ह्या दोघांमध्ये वजाबाकी करताना कसं करायचं, पहिल्यातून दुसरं किंवा दुसऱ्यातून पहिलं कसंही केलं तरी चालतं. पण बहुतेकदा काय करायचं, पहिली संख्या जिकडे मोठी असेल त्यातून वजा करा, ते जरा बरं पडतं. चिन्हांच्या चुका कमी होतात. काय म्हणतोय कळतंय? तुम्ही पहिल्यातून दुसरं वजा केलं तरी चालेल. कळलं? पण आयडिया काय वापरायची, जिथे पहिली संख्या मोठी आहे त्यातून वजा करायचा प्रयत्न करा, म्हणजे जरा गडबड कमी होते चिन्हांची. ओके. सो ऑलवेज ट्राय टू सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन वेअर फर्स्ट नंबर इज ग्रेटर 1. ज्या इक्वेशन मध्ये फर्स्ट नंबर ग्रेटर आहे त्या इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करायचा प्रयत्न करा. ओके. सो आय एम ट्राइंग टू सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मी काय करतोय, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करतोय. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. ओके. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं आहे. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2. सो इक्वेशन 2 101x प्लस 99y इक्वल टू 501 मायनस इक्वेशन 1 99x प्लस 101y इक्वल टू 499. झालं? दुसऱ्या मधून पहिलं समीकरण वजा केलं. वजाबाकी मध्ये चिन्ह काय होतात, बदलतात. इन सबट्रॅक्शन साइन विल चेंज. सो प्लस विल बिकम मायनस, प्लस विल बिकम मायनस. अधिकचं वजा झालं, अधिकचं वजा झालं. 101 वजा 99 म्हणजे 2, 2x 2x. 99 मायनस 101y. आता हा मोठा आहे ना, दिस इज द ग्रेटर नंबर. सो 101 मायनस 99 दॅट विल बी मायनस 2y. 99 वजा 101 म्हणजे किती येणार, वजा 2y इक्वल टू 501 मायनस 499. हाऊ मच,
2. बरोबर, 501 वजा 499, 2. कितीने भाग जाणार सगळ्यांना? 2 ने. सगळ्यांना 2 ने भागून. बाय विच नंबर यू कॅन डिवाइड? यू कॅन डिवाइड बाय 2. सो जस्ट राइट डाउन डिवाइडिंग बाय 2. डिवाइडिंग बाय 2. 2 ने भागून. ओके, 2 ने भागायचं सगळ्यांना. मग सगळ्यांना 2 ने भागलं तर इथे काय राहणार? x वजा इकडे काय राहणार? y बरोबर 2 ला 2 ने भागलं 1. हे झालं समीकरण क्रमांक 4. डिवाइडिंग बाय 2. हियर यू विल गेट x मायनस हियर यू विल गेट y अँड 2 by 2 1. x मायनस y इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 4. आर यू गेटिंग इट? कळतंय तुम्हाला? म्हणजे आता तिसरं आणि चौथं समीकरण मिळालं, ऍड झालं. व्हेन यू ऍड यू गेट इक्वेशन नंबर 3. देन s subtract. When you subtract, you get equation number 4. Now, add, subtract. Then again add. Now the final step is add. Now we have to again add. बेरीज केली ह्या दोघांची, काय मिळालं? समीकरण 3. मग ह्याच दोघांची वजाबाकी केली, काय मिळालं? समीकरण क्रमांक 4. म्हणजे बेरीज झाली, वजाबाकी झाली. आता पुन्हा काय करायची आहे? बेरीज. नाउ अगेन ऍडिशन. पण आता ही बेरीज पहिल्या दुसऱ्याची करायची नाहीये का? कारण पहिल्या दुसऱ्यांची बेरीज केली ना आपण एकदा. म्हणजे आता ही जी बेरीज करायची आहे ती पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाची करायची नाहीये. ओके, नाउ वी डोंट हॅव टू ऍड इक्वेशन 1 and 2 अगेन. वाय? बिकॉज ऑलरेडी वी हॅव ऍडेड ना, अगोदरच ते ऍड केलंय. सो आता कोणाला ऍड करायचंय? नाउ वी हॅव टू ऍड इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. मग आता कोणाची बेरीज करायची आहे? तर समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची आता बेरीज करायची आहे. क्लिअर होत आहे? गणित समजतंय? सो आय हॅव टू क्लिअर दिस. थोडसे बदलवतो आता मी इथे. सो अगेन ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. समीकरण 3 व 4 ची बेरीज करून झालं. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज. हे समीकरण 3 आहे तुमचं x अधिक y बरोबर 5 अधिक समीकरण 4 आहे तुमचं x वजा y बरोबर 1. ऍड इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 x प्लस y इक्वल टू 5. इक्वेशन 4 x मायनस y इक्वल टू 1. जस्ट ऍड देम. x plus x 2x plus y minus y will get cancel. 5 plus 1 is 6. है ना? x अधिक x 2x अधिक y वजा y cancel. 5 अधिक 1 6. इथे x ला 2 ने गुणलाय, मग तिकडे गेल्यावर भागणार. सो जस्ट डिवाइड. हल्लं तर काय येतं बघा इथे. therefore x is equal to 6 divided by 2 म्हणजे किती आलं? 3. 6 ला 2 ने भागलं, किती आलं? 3. बरोबर. आता ही x ची किंमत, तुमच्याकडे सोपं समीकरण कोणतं आहे? पहिलं दुसरं तुम्ही पाहिलं ते काय मोठं मोठं होतं. पण बघा हे तिसरं आणि हे चौथं सोपं आहे ना. मग तिसऱ्यामध्ये किंवा चौथ्यामध्ये जे सोपं आहे त्यात ठेवा. माझ्या मते हे सोपं आहे, कारण इथे काय अधिक अधिक आहे ना सगळं. हे सोपं आहे. मग ही x ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवायची. सो नाउ विच वन इज द इझिएस्ट इक्वेशन? इक्वेशन नंबर 3 इज व्हेरी इझी इक्वेशन. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3. लिहायचं x बरोबर 3 समीकरण 3 मध्ये ठेवू. सो पुटिंग x इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. ओके, सो इक्वेशन 3 मध्ये ती व्हॅल्यू पुटअप करायची. सो व्हॉट विल यू गेट? देयरफॉर x प्लस y हो ना. इक्वेशन नंबर 3 काय होतं? x प्लस y इक्वल टू 5 ना. आता x किती आलं? 3. सो काय ना 3 प्लस y इक्वल टू 5. समीकरण 3 काय होतं? x अधिक y बरोबर 5. आणि आता x ची किंमत किती आली? 3. म्हणजे x च्या इथे काय लिहायचं? 3 लिहायचं. 3 अधिक y बरोबर 5. हे अधिक 3 तिकडे गेल्यावर वजा झालं. म्हणून y बरोबर 5 वजा 3 बरोबर 2. y is equal to 5 minus 3 is equal to 2. Clear? And then write the final answer. आता सगळ्यात शेवटी फायनल आन्सर लिहा. Very simple final answer. So therefore, solution is equal to x comma y is equal to x. What's the value of x? 3. Y 2. म्हणून उकल
उकल बरोबर x स्वल्पविराम y बरोबर 3 स्वल्पविराम 2. क्लिअर आहे? समजलं? काही वेगळी वगैरे पद्धत नव्हती ही. फक्त काय, तिथे जे सहगुणक आपण बघितले 99, 101 फार मोठे होते, त्यामुळे ते सहगुणक समान करताना वगैरे बराच वेळ गेला असता. मग तिथे एक वेगळी टॅक्टिक वापरली आपण. पण ते कधी वापरू शकतो? जर तसं क्रॉस कनेक्शन लागलं असेल तर. क्रॉस कनेक्शन म्हणजे काय? जो एक्सचा सहगुणक आहे पहिल्यामध्ये, तो दुसऱ्यामध्ये वायचा सहगुणक होता, आणि जो पहिल्यात वायचा सहगुणक होता तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा होता, तरच ही पद्धत वापरू शकता. काय पद्धत होती आपली? बेवबे पद्धत. कोणती? बेवबे. बेरीज वजाबाकी बेरीज. ओके, सो दिस मेथड इज ऍप्लिकेबल ओनली व्हेन coefficient of x in first is equal to coefficient of y in second, and coefficient of y in first is equal to coefficient of x in second. Then only you can apply this method. Which method? ASA method. ASA method. ASA method. Add, subtract, add. Are you getting it? Okay. So the last example, that is question number 8, is similar to this method only. Same as this method. So you can solve that example on your own. So just try that last 8th example. Okay. So here 1.1 has been finished. Now let's proceed towards our next exercise. Okay. And in this video, I am trying next exercise as 1.3, not 1.2. I am direct jumping on 1.3. डायरेक्ट 1.3 वर आपण उडी घेतोय. 1.2 आपण घेत नाही सध्या. ओके, वी विल कव्हर 1.2 ऑन अनदर व्हिडिओ. ओके, इन अनदर व्हिडिओ विल कव्हर दॅट एक्सरसाइज 1.2. वेगळ्या व्हिडिओ मध्ये आपण 1.2 कव्हर करू, बिकॉज दॅट एक्सरसाइज इज बेस्ड ऑन ग्राफ. इट्स रिलेटेड विथ ग्राफ, कारण तो आलेखाशी संबंधित एक्सरसाइज आहे, त्यामुळे आपण तो वेगळ्या व्हिडिओ मध्ये कव्हर करू. ओके, सो लेट्स प्रोसीड टू एक्सरसाइज 1.3. म्हणून आता डायरेक्ट आपण उदाहरण संग्रह 1.3 कडे जाणार आहोत. ओके, सो 1.3 इट्स अ व्हेरी इझी एक्सरसाइज अँड एक्झाम ओरिएंटेड एक्सरसाइज. अत्यंत सोपा एक्सरसाइज आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा एक्सरसाइज आहे. ओके, सो मॅक्झिमम चान्सेस आर दॅट एनी वन एक्झाम्पल फ्रॉम दिस एक्सरसाइज विल कम इन युअर एक्झाम, बोर्ड एक्झाम. ओके, सो देर आर मॅक्झिमम चान्सेस. जास्तीत जास्त चान्सेस किंवा शक्यता आहे की हा जो एक्सरसाइज असतो 1.3, अशा टाइपची गणित बऱ्यापैकी परीक्षेला विचारली जातात. सो कॉन्सन्ट्रेट ऑन दिस एक्सरसाइज. व्हेरी इझी एक्सरसाइज. एकदम म्हणजे एकदम सोपा एक्सरसाइज आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 1, fill in the blanks with the correct number. They are given. Fill in the blanks with the correct number. रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत. सो that question 1, very simple question is given. 3, 4, 2, 5. Okay, now आता तुम्ही विचारा हे असं काय होतंय, हा उभ्या रेषा वगैरे काय आहे, हे केबल मूल्यात बघितल्यासारखं वाटतंय. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, केबल मूल्य. तसं काय नाहीये. these two vertical signs, okay, are nothing but determinant. These are called as the determinant. त्याला डिटर्मिनंट असं म्हटलं जातं. मराठीत त्याला निश्चयक असं म्हटलं जातं. निश्चयक. ओके, सो डिटर्मिनंट और निश्चयक. मराठीत निश्चयक, इंग्लिश मध्ये डिटर्मिनंट. याच्या उभ्या रेषा आहेत, त्याचा अर्थ असतो डिटर्मिनंट ऑफ दिस व्हॅल्यूज. या संख्यांचं निश्चयक काढायचं. मग निश्चयक काढायचं असेल तर साधं सोपं सूत्र आहे निश्चयक काढण्याचं. इट्स अ व्हेरी सिम्पल फॉर्म्युला टू फाइंड आउट डिटर्मिनंट. काय फॉर्म्युला येतो? जस्ट यू हॅव टू मेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचंय तुम्हाला? तिरकस गुणाकार. कसा? 3 गुणणार 5 ला आणि 2 गुणणार 4 ला. 3 into 5. So 3 into 5 and 2 into 4 or 4 into 2. Anyway, 2 into 4. 3 गुणणार 5 ला, 2 गुणणार 4 ला. दांडे खेळता ना नवरात्री, गरबा. 3 गुणिले 5, 2 गुणिले 4. या 3 आणि 5 ची जोडी लागेल 2 आणि 4. 3 into 5, 2 into 4, and in between there will be minus sign. आणि दोघांच्या मध्ये काय असते? वजाबाकी. कळलं? या पद्धतीने आपण निश्चयकाची किंमत काढू शकतो. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. काय करायचं? कळलं? काय कठीण आहे? काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. 3 into 5, 2 into 4
and in between minus, subtraction. Clear? So here fill in the blanks is given. So 3 into, so this is the blank. रिकामी जागा दिली आहे 3 गुणिले, मग काय येणार ते 5. त्यानंतर मायनस ब्लँक इंटू 4, रिकामी जागा गुणिले 4, मग त्या रिकामी जागेचे इथे काय येणार 2. कळतंय? ओके. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं पुढे. इज इक्वल टू, दिस इज जस्ट वी हॅव टू सॉल्व्ह. 3 into 5, 3 into 5, how much? 15 minus 2 4 जा 8, so 15, रिकामी जागा असणार 15. ओके, blank is 15. 15 minus 8, how much? 15 minus 8, 7. So the last answer will be 7. काय कठीण आहे यामध्ये? Is there anything difficult? Okay, simple ना? Just cross multiply, तिरकस गुणाकार. 3 कोणाला गुणणार 5 ला, 2 कोणाला 4 ला, आणि मध्ये येणार वजाबाकीचा चिन्ह. 3 into 5, 2 into 4, and in between there is a subtraction. Is it clear? Okay. So now let's start with question number 2. In that they have given 1, 2, 3. 3 sub questions are given. Okay. Which one should I try? I'll go with question number 1, sub question 1, and question number 3. Okay. Question 2 that you can do it on your own. Question number 1. -1, 7, 2 and 4. Okay. वजा 1, 7, 2 आणि 4 असं दिलं आणि याची किंमत काढायला सांगितलेली आहे. फार सोपी गणित, परीक्षेला पण विचारतात. हा, 1 किंवा 2 मार्काला येणार, फार सोपी गणित. हा, फर्स्ट मल्टिप्लिकेशन. -1 विल मल्टिप्लाय टू 4. कोण कोणाला गुणणार? वजा 1 4 ला, हो ना. वजा 1 गुणिले 4, -1 into 4. ओके, मग काय येणार? वजा, यूज ब्रॅकेट, कंसाचा वापर करा, ब्रॅकेट. 7 कोणाला? 2 ला, 7 into 2. वजा 1 कोणाला गुणणार? 4 ला, 7 कोणाला गुणणार? 2 ला. क्लिअर? आणि दोघांच्या मध्ये काय येणार? वजाचं चिन्ह. क्लिअर होत आहे? ओके. सो बघा आता, वजा गुणिले अधिक म्हणजे वजा, 4 1 4, माइनस इंटू प्लस मतलब माइनस, 4 into 1 मतलब 4, वजा 7 दुने 14, 7 2 जा 14. सो -4 - 14, हाऊ मच? -18. वजा 4 वजा 14 किती येणार? वजा 18. काय कठीण आहे? Is there anything difficult? Okay. So let's start with question number 3. They have given, काय दिले त्यांनी बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 703, 503, 302 आणि 1/2 हे असं दिलंय. बरोबर? ठीक आहे, सुरुवात करूया. कोण कोणाला गुणेल? पहिलं 703 कोणाला गुणणार? 1/2 ला. 703 गुणिले 1/2, मग काय येणार? मध्ये चिन्ह वजा, कंस. आता कोण कोणाला गुणणार? 5/3 3/2 ला. ओके, फर्स्ट ऑफ ऑल 7/3 into 1/2, 7/3 into 1/2, then minus, then 5/3 into 3/2, 5/3 into 3/2. Okay, just solve multiplication ना. 7 into 1 7 upon 3 into 2 6, 7 1 7 आणि खाली 3 दुने 6, माइनस वजा हियर 5 3 जा 15, 5 3 15, 3 2 जा 6. आता तुम्हाला वाटत असेल की हे 3 3 मी का नाही कॅन्सल केलं? ओके, यू माइट थिंक व्हाय आय एम नॉट कॅन्सल दिस 3 and 3. डेलिबरेटली, मुद्दामून तसं केलंय का? बिकॉज इफ आय कॅन्सल दिस देन यू विल गेट डिनॉमिनेटर ॲज 2. मग छेद काय मिळणार? 2. मग त्यामुळे काय होणार? छेद बदलणार ना. मग पुन्हा छेद सारखे करायला स्टेप वाढणार. कळतंय का? If I cancel 3 3, denominator will be 2, so different denominator will be there. So to make them simple or same, again we have to make cross multiplication. So that's why don't cancel 3. म्हणून ते 3 3 कॅन्सल केलेले नाहीये. डिनॉमिनेटर सेम आहे, छेद सारखा आहे ना. 7 - 15 डायरेक्ट येणार ना. 7 - 15 छेद 6. 7 - 15 divided by 6. So 7 - 15, how much? -8/6. सो 2 ने डिवाइड करायचं, 2 ने भाग जाईल ना. काय ना, 5 8 आणि 2 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. So -4/3 will be the full and final answer. Are you getting it? Is there anything difficult? Okay, that's all about question number 1. Question number 2, and in question number 2 only one sub question is remaining, that is sub question number 2, that you have to do on your own. Are you getting it? Okay, so depending upon this determinant logic,
हे जे आपण निश्चयक वगैरे काढलं ना, या निश्चयकावर आधारित पुढचा प्रश्न आहे आणि तो बोर्ड परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ऍज वेल एज हायर स्टडीज पॉइंट ऑफ व्ह्यू. फक्त बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूच महत्वाचं आहे असं नाहीये, तर पुढच्या अभ्यासक्रमामध्ये पण डिटर्मिनंट हे एक चॅप्टर असतं, निश्चय हे एक प्रकरण असतं आणि त्या डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये तुम्हाला हा जो पुढचा प्रश्न आहे हा त्या पुढच्या प्रश्नावर आधारित गणित पुढेही अभ्यासाला आहे. त्यामुळे फक्त 10वी पुढचा अभ्यास करू नका, नीट अभ्यास करा, समजून घ्या तो प्रश्न काय. फार सोपा प्रश्न. सो डोंट जस्ट थिंक अबाउट 10th ओनली. दिस इज फॉर द हायर स्टडीज. इन हायर स्टडीज ऑल्सो this question, that is next question, question number 3, you have to study in your higher studies also. Okay, so very simple question given and you have to use a different rule to solve your simultaneous equations. तुम्हाला तुमची एकसामायिक समीकरण सोडवण्यासाठी एक वेगळा नियम, एक वेगळा रूल इथे आता दिला जातोय. फार सोपा रूल आहे बघा. काय रूल तो. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल नुसार, क्रॅमर्स रूल नुसार, क्रॅमर्स रूल, क्रॅमर्सचा नियम असंही म्हटलं जाऊ शकतं. क्रॅमर्स रूल नुसार. सो क्रॅमर्स रूल नुसार तुम्हाला एकसामायिक समीकरण सोडवायचे. यू हॅव टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. व्हेरी सिंपल रूल. फारच सोपा रूल आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1, इक्वेशन्स आर गिवन. 3x minus 4y equal to 10, equation 1, and 4x plus 3y equal to 5. 4x plus 3y equal to 5, equation number 2. Okay, Cramer's rule. Cramer's नियम किंवा Cramer's rule प्रमाणे. In Cramer's rule, first of all, your equation should be in proper form. Now, what is the proper form? Proper form, first term should be x, then y, then equal to, and then constant. That is the proper form. Equations proper form मध्ये पाहिजे. म्हणजे काय? पहिलं x ची टर्म पाहिजे, मग y पाहिजे, मग इक्वल टू आणि नंतर मग कॉन्स्टंट. समीकरण ही योग्य त्या स्वरूपात पाहिजे क्रॅमर्स रूल वापरायचं असेल तर. आता योग्य ते स्वरूप म्हणजे काय? तर पहिलं x आलं पाहिजे, मग y, मग बरोबरचं चिन्ह आणि मग कोणतीही संख्या. अशा पद्धतीने समीकरण दिली गेली पाहिजे. आता इथे ऑलरेडी ती तशीच दिली आहेत ना. बघा ना, x आहे, मग y आहे, मग बरोबरचं चिन्ह आहे, मग संख्या आहे. म्हणजे ही समीकरण तशा पद्धतीने आहे. म्हणजे पहिलं स्टेप, पहिली पायरी पूर्ण. काय पहिली पायरी होती? योग्य त्या स्वरूपात पाहिजे. आहेच योग्य त्या स्वरूपात. काय योग्य ते स्वरूप आहे? x पाहिजे, मग y पाहिजे, मग बरोबरचं चिन्ह आणि मग संख्या. x, then y, then equal to, and then constant. Okay. After this, you have to write d is equal to. Oh my God, what is d? D. D stand for determinant. D म्हणजे डिटर्मिनंट, निश्चय. मग d. आता d मध्ये कोणत्या किमती घ्यायच्या आहेत? तर कोणत्या किमती घ्यायच्या? पहिला कॉलम, पहिला स्तंभ हा x चे सहगुणक घ्यायचे. कोएफिशिएंट ऑफ x. x चे सहगुणक कोण आहे? 3 आणि 4. 3 आणि 4. 3, 4. हा झाला पहिला कॉलम, फर्स्ट कोएफिशिएंट, फर्स्ट कॉलम. दुसरा स्तंभ, सेकंड कॉलम इज फॉर y कोएफिशिएंट. y चे सहगुणक कोण आहेत? चिन्हांसकट घ्यायच्या. -4 आणि 3, -4 आणि 3. हे प्लस चिन्ह काय द्यायची गरज नाहीये. -4 and 3. Are you getting it? फर्स्ट कॉलम x कोएफिशिएंट, सेकंड कॉलम y कोएफिशिएंट. पहिला स्तंभ जो आहे x चे सहगुणक 3, 4, 3, 4. सेकंड कॉलमला y चे सहगुणक -4, 3, -4, 3. कळलं की नाही कळलं? आता हे कसं सोडवायचं आत्ताच बघितलं ना. हाऊ टू गेट आन्सर ऑफ दिस? जस्ट नाउ वी हॅव सॉल्व्ड. कसं करायचं? ओके, व्हेरी सिंपल. इज इक्वल टू 3 कोणाला गुणणार? 3 ला. 3 into 3 मायनस ब्रॅकेट -4 into 4 -4 गुणिले 4 -4 into 4. So that is equal to 3 3 9, 3 3 जा 9 मायनस वजा गुणिले अधिक म्हणजे वजा 4 चौक 16 मायनस इंटू प्लस मायनस 4 4 जा 16. आता हे वजा वजा काय होणार? अधिक. मायनस मायनस प्लस. So 9 plus 16, 9 plus 16
दॅट इज नथिंग बट 25. ओके, सो देअरफॉर डी इज इक्वल टू 25. डी किती मिळाला? 25. हे तुम्ही असं एका खालोखाल एक लिहिलं तरी चालेल. यू कॅन सॉल्व इट वन बिलो द अदर. सो वी गॉट डी इक्वल टू 25. डी ची किंमत किती आली? 25. ओके, देन यू हॅव टू फाइंड डी एक्स. हा एक्स असा लिहा. बहुतेक मुलं असं लिहितात डी एक्स. असं नाही लिहायचं. दिस इज रॉंग. लाईक दिस, पायाजवळ म्हणजे आपण असं लिहितो ना डी आणि असा 1, तसा तो 1 च्या इथे एक्स लिहायचा. इज दॅट क्लिअर? ओके, so dx is equal to, now dx, very simple technique. dx means what? Just delete column for x. x चा कॉलम डिलीट करा. हा x चा कॉलम होता ना, x चा स्तंभ होता, तो आता घ्यायचा नाही. म्हणजे 3 4 आता घ्यायचं नाही. y चा कॉलम लिहायचा. y चा कॉलम काय आहे? -4 3 -4 3. y कॉलम ऍज इट इज, बट डोंट राईट x कॉलम. सो व्हॉट शुड आय राईट? मग काय लिहायचं तिथे? मग आता इथे स्थिरांक लिहायचे, संख्या, कॉन्स्टंट 10 5. सो जस्ट राईट डाऊन 10 5. आर यू गेटिंग इट? dx शॉर्टकट याद रखना. शॉर्टकट लक्षात ठेवा. काय शॉर्टकट असणार? dx मीन्स डिलीट कॉलम फॉर x. x चा कॉलम घ्यायचा नाही. मग x चा कॉलम कोणता आहे? 3 4. तो घ्यायचा नाही. 3 आणि 4 नाही घ्यायचं. x चे सहगुणक. मग तिथे काय लिहायचं? स्थिरांक, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय? 10 5. स्थिरांक 10 5. y चा कॉलम जसाच्या तसा. देन अगेन सॉल्व. आता सोडवा आहे. सोडवलं तर काय होणार? पुन्हा 10 into 3, 10 गुणिले 3, 10 into 3 मायनस हा -4 गुणिले 5, -4 into 5, -4 into 5. सो 10 3 30, 10 3 30, मायनस -4 into 5 -20, -4 गुणिले 5 -20, वजा वजा अधिक मायनस मायनस प्लस. So that is 30 plus 20 and that is equal to 50. This is dx. ही झाली dx ची किंमत. काय कठीण आहे? Is anything different? Difficult? No. After dx we have to try for dy. आता यानंतर dy. हे वन बिलो द अदर करा. मी इथे बाजूला लिहितोय. ओके, नाउ सॉल्व फॉर dy. ओके, यू जस्ट सॉल्व वन बिलो द अदर. एका खालोखाल एकच लिहा, असं बाजूला लिहू नका. dy. ओके, dy. dx फाइंड आउट करताना x कॉलम काढला ना, तिथे आपण कॉन्स्टंट लिहिले. सो व्हॉट अबाउट dy? मग dy च्या वेळेला काय करणार? येस, इन केस ऑफ dy जस्ट रिमूव्ह कॉलम ऑफ y. y चा कॉलम काढून टाका. x कॉलम ऍज इट इज. x कॉलम कोणता आहे? 3 4. हा x चा कॉलम आहे ना, तो ठेवून द्या. 3 4 ऍज इट इज. y चा कॉलम होता ना, -4 3, काढून टाका. तिथे काय लिहायचं? कॉन्स्टंट 10 5. 10 5. कळलं की नाही कळलं? आर यू गेटिंग इट? काय करायचं? dy काढताना y चा कॉलम काढून टाकायचा. हा y चे सहगुणक होते ना, ते घ्यायचे नाही. x चे सहगुणक कोण होते? 3 4. ते घ्यायचे 3 4. x चे सहगुणक लिहायचे. पण आता हा y चे सहगुणक आहेत ना, -4 3, ते लिहायचे नाही. त्याच्याऐवजी काय लिहायचं? स्थिरांक 10 आणि 5. 10 आणि 5. कळतंय की नाही कळतंय? अगेन सॉल्व इट. आता सोडवा आहे. 3 into 5, 3 गुणिले 5, वजा 4 into 10, 4 गुणिले 10, 3 5 15, 4 10 40, 15 वजा 40 किती येणार? -25 वजा 25. हे झालं dy. बघा कळतंय की नाही? लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप काय पाहिजे? प्रॉपर फॉर्म x y इक्वल टू कॉन्स्टंट. योग्य ते स्वरूप x y बरोबर स्थिरांक. नंतर काय काढायचं? डी. डी काढताना पहिला कॉलम कोणाचा? x सहगुणक, कोएफिशिएंट ऑफ x 3 4. दुसरा कॉलम कोएफिशिएंट ऑफ y, y चे सहगुणक -4 3, वजा 4 3. सॉल्व केलं. डी किती मिळालं? 25. मग dx. dx कसं काढायचं? x चे जे सहगुणक आहेत 3 4, ते काढून टाकायचे. कोएफिशिएंट ऑफ x, डोंट राइट कोएफिशिएंट ऑफ x. इन प्लेस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x यू हॅव टू राइट कॉन्स्टंट. कॉन्स्टंट लिहायचे 10 5. y कॉलम जसाच्या तसा. कळलं का? y चा स्तंभ, y सहगुणक जसेच्या तसे. देन गेट द व्हॅल्यू फॉर dx. dx ची किंमत काढा. dy काढताना काय करायचं? y सहगुणक 3 4, y कोएफिशिएंट 3 4 ऍज इट इज, जसेच्या तसे. पण सॉरी, x कोएफिशिएंट जे आहेत, x चे सहगुणक 3 4, जसेच्या तसे. आणि y चे जे सहगुणक आहेत -4 3, y कोएफिशिएंट
-4 3 घ्यायचे नाही. मग काय घ्यायचं? कॉन्स्टंट स्थिरांक 10 5 10 5 सॉल्व्ह करा. नाव वी गॉट डी dx dy. आपल्याला डी मिळालं, dx मिळालं, dy. आता फायनल स्टेप, हाऊ टू अप्लाय द क्रॅमर्स रूल. आता आपण क्रॅमर्स रूल अप्लाय करूया. सो द क्रॅमर्स रूल, हियर आय शुड राईट using Cramer's rule. Now I have to apply Cramer's rule using Cramer's rule. Cramer's rule वापरून, using Cramer's rule वापरून आपल्याला काय हवं होतं? x ना. x is equal to very simple formula dx divided by d. कळलं का? x is equal to dx divided by d. x बरोबर dx भागिले d. तो dx ची किंमत किती आहे? 50 आणि d ची किंमत किती आहे? 25. सो 50 divided by 25. आन्सर इज 2. 50 भागिले 25. उत्तर किती येणार? 2. सो सेम वे y is equal to, what will be the formula for y? y साठी काय सूत्र तयार होईल मग? व्हेरी इझी फॉर्म्युला. y is equal to dy divided by d. y बरोबर dy छेद d. dy किती आहे? -25 वजा 25 भागिले 25. उत्तर किती येणार? वजा 1 -1. इज दॅट व्हेरी सिम्पल? सोपं आहे की नाही? म्हणजे x आलं 2 आणि y आलं वजा 1. सो राईट डाऊन द फायनल आन्सर. सो राईट डाऊन फायनल आन्सर. फायनल उत्तर लिहा इथे. म्हणून उकल बरोबर x, y बरोबर काय येणार? x2, -1. therefore solution equal to x, y equal to 2, -1. Are you getting it? Is there any difficulty? This is all about Cramer's rule. Is that very simple? आहे की नाही सोपं? फार सोपं. Okay. Total 6 sums are given. Okay. Which one should I solve? कोणतं मी सोडू? ओके, सेकंड मी ट्राय करतो. थोडं वेगळं वाटतं मला. I'll try for second, then I'll try for 6. Second and 6 I'll try. Question number 2 and question number 6. Okay, question number 2. They have given 4x plus 3y -4 equal to 0. इज इट इन द प्रॉपर फॉर्म? योग्य स्वरूपात आहे का ते? नाही ना. हे वजाचार नको आहेत ना इकडे. एक्स पाहिजे, वाय पाहिजे, मग इक्वल टू पाहिजे ना. म्हणजे वजाचार तिकडे पाठव. मग काय होणार? 4x plus 3y -4 goes to that side. Now this will be equation number 1. हे झालं समीकरण क्रमांक 1. कळलं? त्यानंतर असं दिलंय 6x इक्वल टू 8 - 5y. 6x बरोबर 8 वजा 5y. हे पण योग्यता स्वरूपात आहे का? इज इट इन द प्रॉपर फॉर्म? नो. सो -5y कम्स टू दिस साइड. वजा 5y इकडे आले पाहिजेत ना. मग काय बनेल? 6x वजा 5y इथे आले, अधिक 5y बरोबर 8. समीकरण क्रमांक 2. इक्वेशन नंबर 2. नाउ दिस टू इक्वेशन्स आर इन अ प्रॉपर फॉर्म. ओके. सो वी क्विक. आता पटापट आपण सोडू शकतो. वी हॅव टू अप्लाय क्रॅमर्स रूल. फर्स्ट वी हॅव टू चेक वेदर दे आर इन प्रॉपर फॉर्म. योग्य त्या स्वरूपात आहेत का? आहेत. एक्स आहे, वाय आहे, बरोबर स्थिरांक. एक्स वाय इक्वल टू कॉन्स्टंट, प्रॉपर फॉर्म. नाउ फर्स्ट आय हॅव टू कॅल्क्युलेट डी. काय करावं लागेल? डी. डी साठी काय करणार? पहिला कॉलम काय आहे? एक्स. दुसरा कॉलम वाय. मग एक्स किती आहे? 4 and 6. 4 6. वाय 3 5. 3 आणि 5. कळलं की नाही कळलं? हा कॉलम एक्स चा गुण, हा कॉलम वाय चा गुण. आता सोडवायचं. सॉल्व इट क्विकली. 4 5 4 into 5 minus 3 into 6. So 4 into 5 how much? 20 minus 18 how much? 2. 20 वजा 18 किती येणार? 2. कॅल्क्युलेशन सोपं आहे ना. ओके. आफ्टर डी dx. हाऊ टू कॅल्क्युलेट dx? dx कसं मिळेल? x कॉलम 4 6 घ्यायचा नाही. डोंट टेक कॉलम ऑफ x. In place of x, what we have to write? We have to write constant 4 and 8. x चा कॉलम आहे, त्याच्याऐवजी काय लिहायचं? स्थिरांक 4 आणि 8. So write here 4 8. y कॉलम as it is. y चा स्तंभ जसाच्या तसा. 3 5 3 5 as it is.
आर यू गेटिंग इट? dx अगेन मल्टिप्लाय, गुणाकार करा, काय येणार? 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8, 3 into 8, 4 5 are 20 minus 24, आन्सर विल बी -4. 20 वजा 24 वजा 4. काही कठीण आहे का? आफ्टर dx व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट? dx नंतर काय शोधायचं? dy. dy इज इक्वल टू काय करायचं? x कॉलम 4 6 ऍज इट इज. ओके, y कॉलम काढून टाकायचा. एलिमिनेट कॉलम ऑफ y. y चा कॉलम कोणता आहे? 3 5, तो घ्यायचा नाही. मग काय घ्यायचं? कॉन्स्टंट 4 8, स्थिरांक 4 8. कळलं? y चा कॉलम काढला, x चा कॉलम ठेवला, y कॉलमच्या इथे काय दिलं? स्थिरांक. कळतंय का? क्रॉस मल्टिप्लाय काय होणार? 4 कोणाला गुणणार? 8 ला. ओके, सो 4 into 8 minus 4 into 6, 4 8 32 वजा 4 6 24, 32 वजा 24 किती येणार? 8. 32 minus 24, how much? 8. So we got d, dx, dy. मिळालं? आता कोणता रूल वापरायचा? क्रॅमर्स. So just write down using क्रॅमर्स रूल वापरून फर्स्ट ऑफ ऑल x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? x इज इक्वल टू dx अपॉन d. मग dx ची व्हॅल्यू किती आहे? -4 अपॉन d किती आहे? 2. dx आहे वजा 4, d आहे 2, वजा 4 भागिले 2 किती येणार? वजा 2. 2 दुने 4 ना, 2 to the 4. देन y साठी dy अपॉन d, dy छेद d, dy किती आहे? 8. 8 भागिले 2 किती येणार? 4. कळलं? सगळ्या शेवटी लिहायचं. काय लिहिणार? सोल्युशन इक्वल टू x, y इक्वल टू -2, 4. उकल बरोबर कंसात x स्वल्पविराम y बरोबर वजा 2 स्वल्पविराम 4. काय कठीण आहे? काय वेगळेपणा वाटतोय? काय कठीणपणा वाटतोय? ओके, अँड लेट मी सॉल्व क्वेश्चन नंबर 6. एनीथिंग डिफिकल्ट? Any example? I don't think so. Very easy examples are those. So just start with question number 6. So they have given equation. प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलाय 2x अधिक 3y बरोबर 2. इक्वेशन नंबर 1, समीकरण 1. त्यानंतर दिलंय x मायनस y/2 इक्वल टू 1/2. काय कठीण नाहीये, नॉट दॅट मच डिफिकल्ट वन. जस्ट डिनॉमिनेटर दिलाय, एवढंच वेगळेपण आहे की हा छेद दिलाय 2. मग हा 2 घालवायचं तर काय करायचं? बरोबर, सगळ्यांना 2 ने गुणा. Multiply each and every term by 2. So therefore you will get 2x minus 2 into y/2 equal to 1/2 into 2. Just multiply each and every term by 2. सगळ्यांना 2 ने भागा, सॉरी गुणा. मग काय येणार बघा? 2x 2 2 कॅन्सल, काय राहणार? y वजा y बरोबर 2 2 कॅन्सल, काय राहणार? 1. हे झालं समीकरण क्रमांक 2. ओके, सो हियर 2 into x 2x, 2 2 will get cancel, minus y 2 2 will get cancelled, 1. So 2x minus y equal to 1. Equation number 2. Now both the equation 1 and 2 are very simple one na, and you have to apply Cramer's rule. So first of all, proper form, योग्य स्वरूप आहे ना बघा. x y बरोबर स्थिरांक, x y equal to constant. प्रॉपर फॉर्म योग्य त्या स्वरूपात आहे. नाउ d इक्वल टू पहिला कॉलम कोणाचा? x, दुसरा कॉलम y. ओके, सो x कोएफिशिएंट किती आहेत? 2 2 2 2. x चे सहगुणक लिहिले. मग y चे सहगुणक किती आहेत? 3 आणि वजा 1, 3 minus 1. आर यू गेटिंग इट? जस्ट ट्राय. ओके, काय येणार? 2 into -1, 2 into -1 minus 3 into 2, 3 into 2. बरोबर, 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 2. 2 into -1 -2, 2 गुणिले वजा 1 वजा 2 वजा 3 दुने 6, -2 -6 -8 वजा 2 वजा 6 वजा 8. सिंपल कॅल्क्युलेशन. हा, d मिळालं. मग dx साठी काय येणार?
रिमूव्ह कॉलम ऑफ एक्स, एक्सचा कॉलम काढून टाका, म्हणजे हा 2 2 काढून टाका. वायचा कॉलम लिहा, वाय कॉलम किती आहे 3 - 1, 3 वजा 1 राहणार. हा एक्सचा कॉलम काढला, मग इथे काय येणार? व्हॉट आय हॅव टू राईट? आय हॅव टू राईट कॉन्स्टंट 2 1 2 1. स्थिरांक लिहावे लागणार ना. काय स्थिरांक? इथे 2 आणि इथे 1, 2 आणि 1. पुन्हा सॉल्व्ह करा. 2 × -1, 2 गुणिले वजा 1, 2 × -1 मायनस 3 × 1 है ना. 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 1. सो दॅट इज -2 -3 -5 वजा 2 वजा 3, उत्तर येणार वजा 5. आफ्टर दॅट dy. आता dy काय करायचं? एक्सचा कॉलम 2 2 ठेवून द्यायचं, बरोबर. 2 2 ऍज इट इज, एक्सचा कॉलम तसाच. वायचा कॉलम 3 - 1 घ्यायचा नाही, मग तिथे काय लिहायचं? स्थिरांक कॉन्स्टंट 2 1 झालं. काय येणार? 2 × 1 मायनस 2 × 2, बे के बे, 2 गुणिले 1 2 वजा 2 दुने 4, 2 - 4 -2. सो डी dx dy. ओके, मला वाटतं पुढे काय सांगायची गरज नाही. ओके, देन नेक्स्ट यूज क्रॅमर्स रूल. युजिंग क्रॅमर्स रूल वापरून हाऊ कॅन वी फाइंड आउट एक्स? एक्स कसं मिळणार? एक्स इज इक्वल टू dx अपॉन d, -5 अपॉन -8, मायनस मायनस विल गेट कॅन्सल, 5/8 है ना. dx भागिले d आहे ना एक्स काढताना, वजा 5 भागिले वजा 8, वजा वजा कॅन्सल, 5/8. म्हणजे एक्स ची किंमत तुम्हाला मिळेल 5/8, बरोबर. नंतर मग y काढताना काय करणार? dy भागिले d, y इज इक्वल टू dy अपॉन d, -2 अपॉन -8, मायनस मायनस कॅन्सल, 2 1 जा 2 4 जा, सो 1/4. So the final answer will be solution equal to x, y equal to 5/8, 1/4. कळलं? उकल बरोबर x स्वल्पविराम y बरोबर कंसात 5/8 स्वल्पविराम 1/4. जमेल? ओके, सो complete this problem as well as complete remaining problems from exercise 1.3. हे गणित पण पूर्ण करा. त्याचबरोबर 1.3 मध्ये काही गणित जी उरलेली आहेत ती पण ट्राय करा, ती पण सोडवा, म्हणजे एक्सरसाइज 1.3 पण तुमचा पूर्ण होईल. आर यू गेटिंग इट? ओके, तर फार साधी सोपी गणित आहेत आणि ह्या एक्सरसाइज वर बोर्ड परीक्षेला गणित विचारतात म्हणजे विचारतात. त्यामुळे हा एक्सरसाइज परफेक्ट आलाच पाहिजे. फार सोपा एक्सरसाइज आहे. ओके, वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. कीप वॉचिंग अँड कीप सॉल्विंग, कीप ट्राईंग. ओके, थँक्स अ लॉट.